मुंबईच्या 26/11 हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी एक असलेल्या तहव्वूर राणाला भारतात आणलं जातंय. तहव्वूर राणाला भारतात आणल्यानंतर दिल्ली किंवा मुंबईमधल्या कुठल्याही एका जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्याच्यासाठी या दोन्ही ठिकाणी स्पेशल सिक्युरिटी अरेंज करण्यात आली. 2009ला अमेरिकेने राणाला अटक केली होती. तेव्हापासून भारताने त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी लावून धरली होती आणि आता यावर फास्ट प्रोसेस होताना दिसून येते. राणाने मला भारतात पाठवू नका म्हणून याचिका दाखल केली होती, पण राणाच्या प्रत्यार्पण थांबवण्यासाठी ही याचिका अमेरिकेच्या हायकोर्टाने फेटाळून लावली. या याचिकेमध्ये त्याने स्वतःला पार्किन्सन आजार असल्याचं सांगितलं होतं. तसंच भारतात पाठवलं गेलं तर माझ्यावर अत्याचार होऊ शकतात असंही कारण त्याने दिलं होतं. पण आता ही याचिका रद्द केली गेली. राणाला सुरुवातीला काही आठवडे NIAच्या ताब्यात ठेवण्यात येणार आहे. राणाला भारतात आणल्यानंतर काय फायदा होईल तर 26/11च्या हल्ल्यातले बरेचसे कांगोरे उघड होण्याची शक्यता आहे. या प्रोसेसवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि गृह मंत्रालयाचे अधिकारी बारीक लक्ष ठेवून आहेत. तहव्वूर राणाचं प्रत्यार्पण हे भारताचं मोठं यश आहे.